Sena UBT MP Sanjay Raut expressed doubts over the survival of the Union government post 2026, stating, "I have doubts in my mind that the Union government will survive after 2026 or not. What I think is that Modi will not complete his term, and once the Union government is unsettled, it will affect Maharashtra also." महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भातला एक महत्त्वाचा विषय. गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले, बीड जिल्ह्यानं अनेक खून पचवले, पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुनांना आणि गुन्ह्यांना, त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली. सरकार हादरलं का? सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या. ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली, बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र, त्यांचा वावर, एकमेकांशी असलेला संवाद, त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का, खरा तपास होईल का. देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे. गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस, आय रिपीट, यांनी किती जणांना सोडलंय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेलं आहे, किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना अडकवलं, त्या संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली. आणि On Uttarakhand becoming the first state to implement